सकाळच्या नाश्त्याला जेवायला आता आपण निघालोय बर का प्रयागराजला. इथून 100 किलोमीटर आहे. आपण जिथं काल थांबलो होतो ना अयोध्येला तिथून 162 किलोमीटर होतं. त्रिवेणी संगम हे जिथं आहे ना आपलं हे भरतं ना कुंभमेळा, तिथं जायचंय फक्त बघायचं आणि लगेच आपल्याला वाराणसीला निघायचं आहे. आता बाबांनी पाणी वगैरे पिलं. बाबाला म्हणलं इडली का, बाबा म्हणले मला नको इडली, पुढं बघू चहा भेटला तर चहा घेऊ. चला आता हे घेतो खाऊन मी टपकनी मस्तपैकी. सकाळपासून याच्यामुळे व्हिडिओ नव्हता काढला मी, तिथून निघलं कारण की इकडं चालू आहे माझं कॉपी. आता या ज्याच्यातून ब्लॉग करतो ना त्यातून कॉपी केलं आहे. आता दुसऱ्या मोबाईलवरून कॉपी चालू आहे याच्या हार्ड डिस्कमध्ये, त्याच्यामुळं चला या जेवायला. झाली बाबाची कटिंग एकदम भाई निकी आहे आपला हे आहे ना काय म्हणते त्याला अयोध्या प्रयागराज मार्ग. तर तिथंच एक ढाबा भेटला होता, तिथंच एक दुकान होतं, तिथंच केली. आता चला त्रिवेणी संगम तिकडे आहे ना लय मोठी आहेत. पुढे प्रयागराज कुंभमेळा. बापरे नाकाच उघडू राहिले माझं. ते आहे ना सावलीला गाडी लावली थोडा वेळ कारण की इकडे आहे ना त्रिवेणी संगमला आंघोळीचं आहे बरं का. पण आता काय आंघोळ करायचं हे नाही आपल्याला. आंघोळ करून तिथं हे बघा किती गर्दी तिथं. आता म्हणलं थोडं तुम्हाला दाखवतो आणि निघू मग. आपल्याला जायचंय वाराणसीला. जांभळं खाल्ले आता त्याच्यामुळे जी माझी जांभळी झाली पूर्ण. बघा इथून आहे ना असं खाली जायचं चालत किंवा तिकडून गाडी पण जाती. आणि तिथं मग हे असे गंगा जी आणि नर्मदाजी. मोठा नदीचा परिसर आहे पूर्ण. यमुना, गंगा आणि सरस्वती या तिन्ही नदी येऊन मिळतात. त्याच्यामुळे एवढं मोठं पात्र आहे तिचं. इतकं मोठं पात्र बापरे. आपण जिथं ज्या नदी बघितल्या होत्या ना मानागावमध्ये सरस्वती नदी आणि गंगा यमुना ते सगळ्या येतात तिकडे हिमालयातून. सगळ्या इथं आहे ना मस्तपैकी होती. कुंभमेळा इथंच भरतो आय थिंक. हा इथंच भरतो प्रयागराजमध्येच. बघा किती मस्त आहे जागा. पण आहे ना विषय असं आहे ऊन लय रे भाऊ, ऊन लय बेकार आहे. अरे घाम फुटतोय 2-2 मिनिटालाच. पूर्ण इथं असं मस्त पैकी आहे. माझ्या मते पावसाळ्यात आहे ना पूर्ण पाणी इथं येत असणार आहे. एवढं तर नाही पण त्या रिक्षापर्यंत येतच असणार आहे पैकी पूजाला. पूर्ण भरत असं नाही जिथं ते हे आहे तिथं बाबा आहे. चला बहुत बोट राईड वगैरे सगळं आहे. चला आपल्याला काय अजून हे नाहीये प्रयागराज. अरे इथं हे काय करतंय काशी. टन 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 टन. पेट्रोल पंपावर थांबलो होतो पाणी घ्यायला. पाणी घेतलंय आता. इंजिन पण लय गरम झालं होतं. मग वरती टाकीला बी लय गरम झालं. पाणी मारलं थोडं झाली परत थोडी गरम. परत थोडं मारतो निघू मग आता. किती पाणी झालंय खाली. ओके एंट्री. चला तर मंडळी आता वाराणसी मध्ये आपल्याला भेटलेली रूम 500 रुपयाला. डबल बेड आहे मस्तपैकी. एक फॅन आहे. एसीची वगैरे नाही घेतली आपण. आणि विशेष म्हणजे हे बघा आता अरे हे कसं उघडतं बघा. इथूनच गंगा दिसती. गंगा मैया इधर से ही दिखती है. आता जाऊ अंघोळ करू गंगात. फ्रेश व्हा तिथं. अंघोळ केली का आरती बघायचा प्लॅन आहे. मग आरती बघितली का मग आपल्याला तिकडे जायचंय कुठं मंदिरात दर्शन करायला. कारण की जर मंदिरात गेलो ना आपण आरती मिस होईन आपल्याकडून. मग असा विषय. चला बापरे बाप मस्त जागा भेटली. हो जिथे गंगा आरती होती ना तिथं गंगोत्री सेवा समिती बघा इथंच आहे ना गंगा आरती होत असती. बघू आता स्नान करायचं कुठे आहे. स्नान करू गंगा आरती बघू मस्त पैकी. आता बाबा पण आले तिथे कुठं करतात काय माहिती आता स्नान.
तिथे आपले सगळे मराठी दिसतात वाटते. गाणे चालले तिथं, कॉपीराईट नाही आलं पाहिजे. आले दादा वाराणसीच्या गंगा घाटवर आंघोळ करायला. दोरील धारा, हा हळूहळू जा. मग मी पण झालोय तयार, पण सामान आहे आपल्याला. म्हटलं बाबा तुम्ही एक डुबकी मारून या आधी, मी मारून येतो. बाबा हळूहळू हळूहळू. बाबा 5 डुबक्या मार, हळूहळू जा. परत आहे ना या बोटवर पण बसावं, काय झालंय आपल्याला. बसू आपण, बघू त्या छोट्याल्या बोटवर तशा. भैया वो बोट का कितना चार्जेस है? बोट का जो भी चार्ज हो भैया. हाँ ओके, मारा डुबक्या. ओके बस झालं, बस झालं, बस झालं. अरे शाबाश. का अशा बोटवर बसायचंय. आंघोळ आली. हा या या. चलिए ये बड़ा बड़ा करिए, बड़ा बनाइए. श्रावणी को जा रही है. चलिए आइए, घर से सीखने वाले आ जाइए. तिकडे 100 रुपये घाला कपडे लवकर. 100 रुपये जाऊन येऊ आपण, चक्कर मारून ये बोटनी. हा चला चला चला. झाले भाऊ आंघोळ वगैरे, आता आवरलंय सगळं मस्तपैकी. आरतीला जागा पण काय मस्त भेटली इथून, मस्त पूर्ण आरती दिसन आता आपल्याला मध्ये. हर हर गंगे. याच्यात जायचा प्लॅन होता बरं का, पण आरतीचं त्यांनी ना ते सगळं आणून ठेवलं तिथं, त्याच्यामुळं मग थांबलोय आता. बघू जर दिवस असल्यात जाऊ, नाही तर मग कॅन्सल याचं. श्री शीतला मैया की. हाथ जोड़कर मंगल का ध्यान करिएगा सभी लोग. हरि ओम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरे. मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभध्वजा मंगलम पार्वते नाथो मंगलायतनो हरः त्रियाचम्यः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. हस्तवृक्षालनं गोविन्दाय नमो नमः. ओम पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतो विवा या स्मरेत् पुण्डरीकाक्ष सवाह्याभ्याम् पराशुतिः. पुण्डरीकाक्षो पुनाद पुण्डरीकाः पूर्वां स्वावेदा. मोबाईल देतो ना.
ओम जय गंगे माता मैया जय गंगे माता जो मेरे तुमको ध्याता जो मेरे तुमको ध्याता मनवासिक फल पाता ओम जय गंगे माता चंद्र सी ज्योति तुम्हारी जल निर्मल आता मिया जल निर्मल आता शरण पड़े जो तेरी शरण पड़े जो तेरी सोनर तर जाता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता जय गंगे माता जय गंगे माता जो मेरे तुमको ध्याता जो मेरे तुमको ध्याता मन वांछित फल पाता ओम जय गंगे माता ओम जय गंगे माता ओम ओम श्री गंगा देवी नमो नमः ओम श्री गंगा देवी नमो नमः ओम श्री गंगा देवी नमो नमः ओम श्री गंगा देवी चला भाऊ मस्त आरती बघितली आम्ही. इतके काय व्हिडिओ काढले नाही ते कॉपीराईट साठी. आता बाबांनी चाललोय काशी विश्वनाथच्या दर्शनाला. आता इथून किती गर्दी आहे काय माहिती. जाऊ गाडी तिथे लावलेली आहे. तिकडे मणिकर्णिका घाटला जायचा प्लॅन आहे बरं का. पण आता काय होतं काय माहिती. रस्त्यात लय बोळखंड आहे बाबा इथं. लय आपण जे पिक्चर मध्ये बघतो ना बनारस गल्ली गल्ली बघा गल्ली गल्लीचे सगळे इथं. आता इथं बाबा येऊ राहिलेत. आणि मोबाईलला कमी चार्जिंग राहिली. पॉवर बँक मी रूम वर ठेवून आलोय. काही अड्याचे डोक्यात आलेलं नाही. चला जेवढं रेकॉर्ड होईल तेवढं तुम्हाला आलोय. बघितलं तुम्ही आपला बनारसच्या गळ्या घाट बघून कोणता आहे आपल्याला जाणं होतं. बोटला बसायचं पण आता रात्री झाली. आता चला चाट पण आहे. चाट पण खाऊन बघू आपण. काहीतरी खायला घ्यायला आलोय मी आता. इथं बघू काय काय नाही खायला. इथं आहे काहीतरी रेस्टॉरंटवर नको रे बाबा. चला बघूच इथं कुठतरी काहीतरी. हो झालं भेटलं. 150 रुपयात घेऊन चाललोय. 4 डोसे आणि एक पाण्याची बिस्लरीची बॉटल 2 लिटरची. इकडं भारी स्वस्त भेटत राव. म्हणजे आपल्याकडे शक्यतो जास्त नाही भेटत. 3 लिटरची 2 लिटरची बॉटल भेटत असेल पण आपल्या एरियात काय भेटत नाही. कोण पेत नाही जास्त बिस्लरीची पण त्याच्यामुळं बी मस्त आहे. पण चला आता या इथून आलं गेस्ट हाऊस ते वरती जायचंय. चला आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जेवण चाललंय आता. इथं आहे ना चटणी बाबा त्या इथं बसलेत मस्तपैकी. चालू दे आता. लय दिवसातून आज डोसे खातोय बाहेर. असंच खाल्लं पाहिजे बरं. बाहेर जास्त पोटाला दुखणं नाही. भेटतच नव्हते आपल्याला. किती लांब ते बाहेर